हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवलं आहे आलू चिप्स. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल किती क्रिस्पी बनले आहे. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया. इथे 2 किलो आलू घेतले आहे मी. 1 तासभर आपल्याला हे आलू पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहे. त्यानंतर 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आलूवरची साल किसणीने काढून टाकायची आहे. संपूर्ण साल या पद्धतीने काढून टाकायची आहे. इथे बघू शकता मी संपूर्ण साल आलूवरची काढून टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक पातेले घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर एक किसणी घ्यायची आहे. व्यवस्थित असं आलू बारीक असे पातळ असे चिप्स किसणीने किसून घ्यायचे आहे. व्यवस्थित असे बघू शकता तुम्ही छान असे पातळ असे किसणीने किसून घेतले आहे. त्यानंतर एक छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि एखादा मिनटं तुरटी त्या पाण्यामध्ये फिरून घ्यायचे आहे. ओव्हरनाईट ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जे तुरटीचं पाणी आहे ते निथळून टाकायचं आहे आणि हे आलू चिप्स आपल्याला 2-3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे. पाणी घेऊन घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून टाकायचं आहे. थोडंसं पाणी गरम असलं पाहिजे याची काळजी घ्यायची. त्यानंतर जे किसलेले आलू आहे, चिप्स आहे, आपले जे आलू चिप्स आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि 7 मिनटं आपल्याला याला उकळू द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे किंवा शिजू द्यायचं आहे. छान 7 मिनटं आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण इथे थोडं कमी झालं होतं, तुम्ही आवश्यकतेनुसार टाकू शकता. माझं थोडं कमी प्रमाण पडलं होतं आणि 7 मिनटे छान होऊ द्यायचं आहे. त्यानंतर 7 मिनटं झालेलं आहे. बघू शकता इथे 7 मिनिट झाले आहे. व्यवस्थित असे आपले चिप्स शिजलेले आहे. चेक करायचं आहे. बघू शकता इथे चेक करून दाखवता. एका चिप्सला आपल्याला फोल्ड करून बघायचं आहे शिजले की नाही, तर असं चेक करायचं आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये हे काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित पाणी निथळून घ्यायचं आहे. त्यानंतर एखादा सुती कापड किंवा एखादा कोरडं कापड घ्यायचं आहे. तुम्ही इथे कुठलेही कापड घेऊ शकता. त्यानंतर व्यवस्थित असे चिप्स टाकून घ्यायचे आहे. सुटसुटीत टाकून घ्यायचे आहे. हे चिप्स तुम्ही उन्हामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा फॅनच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकता. छान एक दिवस छान कळकळीत उन्हात ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी बघू शकता किती छान आपले चिप्स तयार झाले आहे. अगदी पांढरे शुभ्र झालेले आहे आणि खूप छान असे टेस्टी पण झाले होते. काही चिप्स मी तळून दाखवत आहे. छान गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर चिप्स सोडून घ्यायचे आहे. बघू शकता असे पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार झाले आहे. नक्की या पद्धतीने रेसिपी ट्राय करा. तुमचे आलू चिप्स बिघडत असेल तर नक्की ही टिप्स फॉलो करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा. चला तर मग भेटू पुन्हा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.